हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे. होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल, मजेतच असायला हवं. तर आज छान अशी मॉर्निंग झालेली आहे. तर सकाळची सगळीच कामं झालेली आहेत माझी आणि धुणं वरती वाळत टाकण्यासाठी मी आले होते. तर मला काय दिसलं ते तुम्हाला दाखवते. तर इथे बघा छोटी छोटी ही 7 पप्पीज म्हणू शकता, म्हणजे कुत्र्यांची पिल्ली आणि त्यांची आई इथं बसलेली आहे. तर ह्या एका कुत्र्याला 7 कुत्री म्हणजे बारकी बारकी पिल्ली झाल्यात. कसं हे करतात काय माहीत. म्हणलं एका आपल्या लेडीजला एक हे होताना हे होतंय, बाळ होताना किती त्रास होतंय. आणि ह्या तर कुत्रिणीला म्हणायचं की ह्या कुत्रिणीला इतकी 7 होताना काय त्रास झाला असेल असं मला वाटायला लागलं. आम्हाला एक एक हे होताना किती त्रास झाला होता. आणि क्यूट क्यूटशी आहेत ती, छोटी छोटी एकदम देखणी पण आहेत. छान छान झालेत, सुंदर आहेत ती बाळ तिची आणि छान आहेत. त्यांना खायला पण मी घालते कधी कधी, म्हणजे मला दिसली की मी घालतेच. इकडे आमच्याकडे दारात आल्यानंतर छान अशी आहेत पिल्ली ती. बसच बंद पडली, आता दुसरी आल्या त्यामध्ये चढायला लागली. फायनली कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहे. आणि काय झालं, शाहू मार्केट यार्डच्या इथं बसच बंद पडली. असं 2 वेळा झालं होतं आणि ॲक्च्युली पूर्ण बंद ती शाहू मार्केट यार्ड आहे तिथं. आणि ॲक्च्युली मला कोल्हापूरच्या स्टँडला उतरायचं होतं, त्यामुळे मग परत त्यातून उतरलो आम्ही आणि लगेचच ही आली बस दुसरी पाठोपाठ आली. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. तिथून काय 5 मिनिटाचं अंतर होतं एस टी स्टँडचं. आणि आता उतरलेले आहे एस टी स्टँडवरती आणि इथेच ऑफिस आहे जवळच, त्यामुळे तिथेच चाललो आहे. ॲक्च्युली मी तर आले पण मला समजेनाच कुठला मजला आहे तो. आता मिस्टरांना फोन लावलेला, इथेच आहे म्हणा लागलेत. आता शोधते आणि जाते. मला चांगलंच हे झालं. अर्धा तास झालं, गाडी पण अजून आलेली नाही. बराच वेळ झाला, अर्धा तासपेक्षा जास्त होऊन गेला. मी इथं येऊन केव्हा येते काय माहीत. आता 4 म्हणायला लागलेत, आता 2:15 तरी वाजलेले आहेत. पण काय झाले, आता कुलूप बघा, कुलूप घातलेला आहे आणि त्याची किल्ली छोट्या मुलाकडे दिली. आता 5 वाजता ते येईलच तो, एक 5-10 मिनिटात. मग मी बसले बाहेर आणि किल्ली घेऊन जा म्हणा लागलेले. पण कोल्हापूरच्या गाड्या कशा 1-1-1.5 तासांनी लेट येतात. आणि मला वाटलं 6 वाजता तरी मी येईन असं वाटलं होतं. मग 6ला आल्यानंतर म्हटलं तो काय 5ला येणार, तो उघडेल म्हटलं आणि मी 6पर्यंत येते असं मी सांगितलं होतं. शेवटी तसंच झालं. त्यांनी दिली असते, मिस्टरांच्याकडनं घेतली असते किल्ली, बरं झालं असतं म्हटलं. आणि त्यामुळं मला आता 5-10 मिनटं तरी इथं बसावंच लागणार आहे. आजचा संपूर्ण दिवस मला एका मॅरेथॉनपेक्षा काही कमी नव्हता. कारण मॅरेथॉनमध्ये मेडल मिळतं. फक्त आपल्या आयुष्याच्या मॅरेथॉनमध्ये आपल्या माणसांच्या चेहऱ्यावरील समाधान मिळतं, हाच आपला मेडल असतो. सकाळपासूनची भरपूर अशी कामे केली. कारण धुणं, भांडी, स्वयंपाक, फरशी, कट्टा आवरणं, लुटून काढणं, फरशी पुसणं, ही सगळी कामं करून बाहेरची कामं करणं काय सोपं नाही. कारण रोजचं काम हे रोजचं करायलाच पाहिजे आणि सोबतच ही सुद्धा आधीमध्ये काम आली तर करणं भागच असतं. आज माझ्याकडे घरची काही जबाबदारी जरी असली तरी त्यासोबतच एका कस्टमरची महत्त्वाची फाईल होती. ती आज मला कोल्हापूरला नेऊन जमा करायचं खूप मोठं काम होतं आणि सर्वात महत्त्वाचं आणि गरजेचंच होतं. वेळ कमी होता आणि कामं तर मला इतक्याच डोंगरासारखी वाटत होती की काही बोलूच नका. फरशी पुसताना वगैरे सारखा मला विचार येत होता, बस वेळ मिळेल का नाही, चपात्या वेळेवर होतील का नाही, बाकी सगळी कागदपत्रांची जुळवाजुळव चांगली होईल का नाही, आणि किचनचं सगळं आवरते काय. बाकी एवढा गुंतलेलं होतं माझं डोक्यात विचार की काही सांगूच नका.
जेव्हा एक गृहिणी घराबाहेर पडते तेव्हा ती फक्त स्वतःला बाहेर घेऊन जात नाही, तर ती जाताना फ्रीजमध्ये काय भाजी आहे, संध्याकाळी आल्यावर मला काय करायचं, पाण्याचा नळ बंद केला आहे का, गॅस बंद केला आहे काय, हे सगळी काळजी तिच्या डोळ्यात आणि पदराशी भरूनच आणि बांधूनच बाहेर पडून असते असं म्हणायला काय हरकत नाही. मी कोल्हापूरला जाऊन आले तर खरं तर मनात दिवसभर एवढी धाकधूक होती, कारण काम वेळेत होईल की नाही, कस्टमरला दिलेला शब्द मला पाळता येईल का. आणि एखादी गृहिणी जेव्हा वर्किंग होते तेव्हा तिला दुप्पट काम आणि कष्ट करावे लागतात, घरातलं परफेक्शनही टिकवावं लागतं आणि बाहेरचं प्रोफेशनल कामही चोख तिला करायचंच असतं. लोकांना वाटतंय की काय फक्त फाईल तर द्यायला गेली होती, आणि पण त्या फाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी सकाळपासूनची जी कामाची गडबड आणि धांदल जी माझी उडालेली होती ती एका स्त्रीलाच माहीत, कारण स्त्रियाच या गोष्टीशी रिलेट करू शकतात. आणि कोल्हापूरला जाताना तर आमच्या बसेसने एवढी गर्दी असते की काय सांगूच नका. येताना तर चक्क मी दरवाजापर्यंत होते आणि आत लेडीज आहे म्हटल्यानंतर घेतलं आणि उभा राहूनच आले. पूर्ण 20 मिनटं तरी लागतात, तिथून 20 मिनटं उभा राहून गर्दीत गच्च अशी भरली होती बस. आज तर आता छोट्या मुलग्याचं आल्याला डोकं दुखत होतं, म्हणाला, मग त्याला गरम गरम असा चहा करून दिला, गोळ्या वगैरे दिल्या खायला, थोडा वेळ रेस्ट कर म्हटलं. त्यानंतर मिस्टर आले, मिस्टरांनासुद्धा चहा वगैरे लागतो, त्याच पद्धतीनं त्यांना वेलची वगैरे घालून लागतो किंवा गवती चहा घालून लागतो, त्या पद्धतीचा त्यांना कडक दिला. कारण बघा दिवसभर बाहेर असतात, त्यांनाही कंटाळला असतो, जे काय अन्न असतं किंवा ते थोडंच खातात, पण ते व्यवस्थित आपण पण देणं गरजेचं असतं. मला तसं अजिबात आवडत नाही कसं बसं करून द्यायचं, आणि व्यवस्थित त्यांना मिळालं खायला की मग त्यांचं मनही फ्रेश राहतं, कामही फ्रेश होतात, त्यांनी कंटाळून आलेले असतात. तर बसले थोडा वेळ आणि झोपा म्हटलं त्यांना पण. मुलगा पण झोपला होता, मी पण थोडीफार रेस्ट अशी केली, पण काय मला असं स्वस्त असताना डोकंच फार जाम दुखत होतं आज, आणि त्यामुळे मी शेकूनसुद्धा घेतलं. बघा तव्यावर राहिलेलं नेहमीप्रमाणेच तर शेकून घेते त्या पद्धतीनं सगळं मी शेकून घेतलं. आणि चपात्याच तेवढा आणि भात केला, आमटी तर काय होती, आता भाजीचा प्रश्न होता. आता सांगितलंय मी मिस्टरांना अंडीच वगैरे घेऊन या, काहीतरी अंड्याची पोळी वगैरे करता येईल मला यासाठी. तर आता स्वयंपाक तर झालाय, चपाती भात आणि आमटी झाली, आणि भाजीला काय करायचं आता त्याचं वाटण वगैरे करायचं, मला इतका कंटाळा आलाय. त्यामुळे मी काही भाजीचं काय मनावर घेतलं नाही. म्हटलं येताना अंडी घेऊन या, त्याचं पोळ्या वगैरे टाकायच्या म्हटलं. आणि छोट्या मुलग्याचं डोळे दुखायला लागलेत, मग डोळ्याच्या दवाखान्यात आता रात्रीचं 9ला कुठला नंबर लागतोय, तर त्याच्या समजुतीसाठी त्याला नेल्यात तिथं, तर दवाखान्याला बघूया म्हटलं. आणि दवाखान्यात पण जायचं होतं, त्याचं डोकं पण दुखत होतं, त्यासाठी आता डोकं कशाने दुखाले, नंबर आला आहे काय थंडीनं दुखतंय, आता ते बघून येणार ते दोघीजण जाऊन. आणि जेवणाचं तर इतकंच झाले, पाणी डोकं तर माझं फुटायला लागले असं वाटायला लागले, कारण आज लई वारं लागत होतं बसमध्ये. घरात कसं वारं अजिबात लागत नाही, कारण पॅकच असतात सगळी दारं दिवसभर, त्यामुळं. आणि बसनं गेलेलो, पण काय व्हायला लागलेलं पूर्ण असं बांधलं होतं मी बसमध्ये, आणि एकदम घाम पण आला 2-3दा, म्हणून मी सगळंच काढलेलं होतं डोक्याचं, आणि त्यामुळे वारं कानात भरपूर गेलं, त्यामुळे डोकं आता फणफणायला लागले, डोकं ते दुखायला लागले माझं, काही सूचना पण झाले. आता नुसतं जेवणार आता आणल्यानंतर अंड्याच्या पोळ्या किंवा काय बघूया आता काय घेऊन येतील ते येतील. माझं 10वीचं बाळ आत्ता आले 8 वाजता, 5 ते 8 त्याचा क्लास होता शाळेमध्ये. आणि तर आजचा व्लॉग इथे सेंड करते, कसा वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.